प्रभाग क्रमांक 41 मोहम्मदवाडी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसकडनं इच्छुक रुपालीताई मनोजाबा गुले या राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवार आहेत. त्यांचा या ठिकाणी प्रभागामध्ये मोहम्मदवाडी या ठिकाणी त्यांचा सर्व लोकांच्या भेटीगाठी घेण्यासाठी त्या जात आहेत. पण आपण त्यांना या ठिकाणी त्यांचं या प्रभागाच्या विषयी कुठलं विजन आहे ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. त्या सह्याद्री सेवाभावी बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष आहेत. त्यांनी अनेक सामाजिक काम केलेलं आहे आणि त्यांना राजकारणाची पण खूप आवड आहे आणि म्हणून त्यांच्याशी आपण बातचीत करूया की त्या या प्रभागामध्ये त्यांचं विजन काय आहे ते आपल्याला सांग. नमस्कार, मी रुपालीताई मनोज गुले पाटील, प्रभाग क्रमांक 41 मोहम्मदवाडी उंडरी. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रभागाचा सर्वांगीण विकासासाठी मी इच्छुक आहे. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी इच्छुक आहे. तरी मला एक संधी द्यावी. नक्कीच मी त्या संधीचे सोनं केल्याशिवाय राहणार नाही. मी प्रभागाचा विकास करणार. प्रभागातील पाणी, रस्ते, ड्रेनेज, अन्य समस्या व लोकसंख्येनुसार व गरजेनुसार मी पुढील 25 वर्षांचा विकास मी या 5 वर्षातच करून दाखवील. त्यामुळे मला पक्षाने एक संधी द्यावी हीच विनंती आहे. धन्यवाद. एकंदरीत आता पुणे महानगरपालिकेचे इलेक्शन हे लागलेले आहे आणि तसं बघायला गेलं तर आमचा प्रभाग पडतो शेवटचा, पुणे महानगरपालिकेचा शेवटच्या ह्याच्यामध्ये आज टप्प्यामध्ये आम्ही आहे. प्रभाग क्रमांक 41 मोहम्मदवाडी उंडरी. याच्यामध्ये साधारणतः लोकसंख्येच्या दृष्टीने बघायला गेलं तर 1,50,000 प्लस लोकसंख्या असलेला हा प्रभाग आहे. त्यापैकी 1,00,000 ते 1,20,000 मतदारसंख्या आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये जर बघायला गेलं तर सगळ्यात मोठा 2 नंबरमध्ये हा मोडणारा हा प्रभाग आहे. वातावरण एकंदरीत चांगलं आहे, जोरात आहे. पण मला माझ्या दृष्टीने जर बघायला गेलं तर प्रभागाचा विकास हा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. घरे बांधण्याचा विकास झाला नाही पाहिजे. काय विकास केला पाहिजे? आता काय राहिलंय आपल्या प्रभागात? 1997 रोजी पुणे महानगरपालिकेत मोहम्मदवाडी गाव गेलं. आता उर्वरित या वाड्या वस्त्या ज्या आहेत ते आलेल्या आहेत. पण 1997 सालापासून आज 2025 सालापर्यंत गेली 28 वर्ष हा पुणे महानगरपालिकेमध्ये प्रभाग आहे. पहिला वार्ड होते, नंतर 2चा वार्ड झाला, प्रभाग झाला, आज 4चा प्रभाग आहे. मागच्या पंचवार्षिकला देखील 4चा प्रभाग होता. परंतु विकास जर बघायला गेलं तर हा शून्य म्हटलं तरी काही म्हणायला हरकत नाही. आधीच्यांनी काही कामं केली नाहीत असं म्हणणं आहे? नाही, म्हणणं माझं आधी त्यांनी कामं केली असतील किंवा केली देखील, मी नाही म्हणत नाही. पण ज्या पद्धतीने आज तुम्ही बघायला गेलं तर सूस, बावदान, बालेवाडी, आता इकडं खराडी, वडगावची ह्या भागाचं जर हे पण 1997 सालीच गेलंय. पण आज त्याच्या दृष्टीने आपण आज मोहम्मदवाडी गाव हे मागं राहिले. गाव हे गावच राहिले. त्याला शहराचं काही रूप आलेलं नाहीये. इथल्या रस्ते असतील, पाणी असतील. आज देखील तुम्ही कुठल्याही महिला वर्गाला तुम्ही जाऊन घरामध्ये प्रश्न विचारला ना की बाबा तुमच्याकडे स्वच्छ पाणी येतं का आणि जास्त दाबाने पाणी येतं का, तर ती प्रत्येक महिला म्हणून नाही, आमच्याकडे पाणी आहे, कमी दाबाने येतं आणि सगळं अस्वच्छ पाणी येतं. तर काय वाटतं, काय नागरिकांना आवाहन करावं की आपल्या समस्या सोडवण्यासाठी यांनाच निवडून किंवा हेच आपलं काम करतील? माझं सर्व प्रभागातील प्रभाग क्रमांक 41 मोहम्मदवाडी उंडरीमधील सर्व नागरिकांना एक विनंती आहे, एक आव्हान आहे की नवीन चेहऱ्यांना संधी द्या. नवीन चेहरे जर तुम्ही आज या प्रभागामध्ये निवडून दिले तर या प्रभागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी आशा मी नक्की देईल. कारण आपले मनोजाबा गुले आणि रुपालीताई गुले, मनोजाबांनी आता गेल्या 2 महिन्यापूर्वी पिण्याच्या पाण्यासाठीचं जे आंदोलन झालं ते रयजा चौकामध्ये झालं. आज प्रभाग क्रमांक 41 मध्ये